स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत। सुरुवात करूया टॉप 25 बातम्यांनी। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर विचारधारा नष्ट करणार असल्याची वंचितची एक्सपोस्ट। या विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा। आमदार निवासातील कॅन्टीनच्या मॅनेजरला मारहाण केल्याचं प्रकरण आमदार संजय गायकवाड यांच्यावर अपमानित करणं, मारहाण करणं असे अदखलपात्र गुन्हे दाखल। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल। मारहाण केल्याचा पश्चाताप नाही, आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी कायम। गुन्हा दाखल झाल्यास कारवाईला सामोरं जाणार, संजय गायकवाडांची भूमिका। भाजपचे सायनचे आमदार तमिळ सेल्वन आमदार संजय गायकवाडांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार। कॅन्टीन मारहाण प्रकरणानंतर आमदार गायकवाड यांनी दक्षिण भारतीयांवर टीका केल्याबद्दल करणार तक्रार। आत्महत्या महत्त्वाच्या की शक्तीपीठ महामार्ग? माजी मंत्री बच्चू कडूंचा सरकारला सवाल। तर जोवर कर्जमाफी आणि हमीभावाचा निर्णय होत नाही तोवर आंदोलन सुरू राहणार, बच्चू कडूंची भूमिका। मुंबईमध्ये प्रत्येक इमारतीमध्ये 20% घरं मराठी लोकांसाठी ठेवा। ठाकरेगडाचे आमदार मिलिंद नार्वेकरांची मागणी। पार्ले पंचम सोसायटीच्या लोकांसह नार्वेकरांनी गटनेते आदित्य ठाकरेंसह मंत्री शंभूराज देसाईंची घेतली भेट। धारावी प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन मुलुंड, भांडूप आणि विक्रोळीतील मिठागरांवर होणार। उच्च न्यायालयाची मंजुरी, मात्र या निर्णयाला मुलुंडकरांचा विरोध। या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात देणार लढा। चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्राद्वारे केंद्र सरकारकडे मागणी। या बेदाण्यांमुळे देशातील शेतकरी आणि राष्ट्रीय महसुलाचं नुकसान होत आहे, पत्रात उल्लेख। सांगलीमध्ये निधीसाठी शिवसेनेकडून जलसमाधी आंदोलन। आंदोलकांची कृष्णापात्रामध्ये उडी, पोलीस आणि रेस्क्यू पथकाकडून आंदोलकाला वाचवण्यात येईल। नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानला जामीन मंजूर। नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 17 मार्चला झाला होता हिंसाचार। छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बाल सुधारगृहामध्ये मुलींचा गोंधळ। काही मुलींचा बाल सुधारगृहाच्या गेटवर येऊन गोंधळ। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, गोंधळाचं कारण मात्र अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 6 दिवसामध्ये तब्बल 78,60,000 लुटलं। IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीनं व्हिडिओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडलं। पुण्यातील गुडलक कॅफेच्या बन मस्कामध्ये काचेचा तुकडा, ग्राहकाचा आरोप। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। FDAच्या टीमकडून गुडलक कॅफेची पाहणी। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती, त्यामुळे चेन्नई एक्सप्रेस आणि दिल्ली जयपूर एक्सप्रेस जवळपास 3 तास रखडली, मात्र आता रेल्वे सेवा पूर्ववत। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये महाद्वार काला उत्सव पारंपरिक पद्धतीनं संपन्न। संत नामदेव महाराजांच्या वंशजांना उत्सवात मान। कुंकू, बुक्का, गुलाल, लाह्या उधळण्यात उत्सव साजरा। या उत्सवाला गेल्या 400 वर्षांची परंपरा। रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू होणार। गणेशोत्सवापासून ड्रेस कोड लागू करण्याचा विश्वस्त मंडळाचा निर्णय। या संदर्भात मंदिराची पंच समिती लवकरच बैठक घेणार। इंग्लंडच्या टीममधला सर्वात अनुभवी फलंदाज जो रूटचं भारताविरोधात 3ऱ्या कसोटीमध्ये 37वं शतक। भारताविरुद्धचं 11वं तर लॉर्ड्सच्या मैदानावरचं 8वं शतक। आणि यानंतर स्पेशल रिपोर्टमध्ये बघूया या क्षणाच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स।